पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शेती कर्ज हे सरकारचे पाप, म्हणून माफी नको, मुक्ती द्या, शंकर गायकवाड। माफी ही गुन्हेगाराला दिली जात असते। आम्ही शेतकऱ्यांनी तोट्याचे व्यवसाय करून जनतेला पोसण्याचं पुण्याचं काम केलेलं असल्यामुळे, तसेच सरकार हस्तक्षेप करून महागाईच्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढू देत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर झालेले कर्ज हे सरकारचे पाप असून त्यातून शेतकऱ्यांना माफी नाही तर मुक्ती द्यावी, असे उद्गार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी मलकापूर तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे झालेल्या सभेत बोलताना काढले। 2 लाख रुपये मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतो किंवा दारू पितो म्हणून शेतकरी आत्महत्या करतो अशी चुकीची वक्तव्ये केली जातात। तर मग दररोज हिरो हिरोईन पुढारी तसेच श्रीमंत लोक हजारो रुपयांची दारू पितात, ते का आत्महत्या करत नाहीत? गरीब शेतकरी 100-50 रुपयाची दारू पिऊन आत्महत्या का करतो, असा सवाल यावेळी गायकवाड यांनी उपस्थित केलाय। त्यावेळी शरद भालेकर, सचिन आगलावे, रामहरी पेजगुडे, अण्णासाहेब खोसे, अतुल सरवदे, प्रकाश कुतवळ, सरपंच कैलास तेरकर, तुकाराम तेरकर, सिद्धेश्वर नलवडे, उमेश पाटील, सोमभाऊ काळुके, सोहम खोसे, तुषार पाटील, सौभाग्यवती प्रयागा खोसे, शीतल खोसे, मोनिका सरवदे, रेश्मा पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद भालेकर यांनी तर आभार तुषार पाटील यांनी मानले। मोठे मोठे हिरो हिरोईन तुम्ही जर गेले का परांडा जावा, तुम्ही श्रीमंत मोठ्या बियर बाबा तुम्ही मुंबई पुण्यात गेले तर कुठं 10,000 भारी दारू केली। हेमा मालिनी अशा हिरो हिरोईन असे मोठमोठे इम्रान हाशमी मोठे मोठे हिरो हिरोईन दारू पिली की नाही, कुठं 10,000 20,000 दारू पिली त्या टायमाला भारी भारी दारू आली 4-5 रुपये दारू। मग ती कुणी आत्महत्या करून गेलं का? करू सगळे कुठे दारू पिते, कोण आत्महत्या करून कुठला पुढे गेलेला दिसला का? दिसला का? मग पुढे आत्महत्या करून मरत नाही। ही मोठे हिरो हिरोईन पैसेवाले श्रीमंत लोक 4-5 हजार दारू पिऊन आत्महत्या करत नाही, आणि आमचा बाप मात्र 50 रुपयाची 80 क्वार्टर देतो आणि ती आत्महत्या करून. तुम्हाला काय योग्य वाटते का? वाटते का तुम्हाला योग्य? 50 रुपये दारू आत्महत्या होती असं तुम्हाला वाटतंय का? कारण ती नाही, मी तुम्हाला आता सांगितलं ते कारण आहे। परिस्थितीचा ताण आला शेतकऱ्याच्या डोक्यावरती, प्रत्येक गोष्टीनं परिस्थिती ताण आलाय आणि तो ताण त्याला सहन नाही गेला म्हणून तो आत्महत्या करून मरतोय। परंतु ह्या बाजूने आपल्याला त्यातलं हिरवं म्हणजे दारू पिऊन आत्महत्या करून मरतोय शेतकरी। कुणी मला 2 लाख रुपये मिळतील म्हणून आत्महत्या करतोय, ही भावना कारण योग्य आहे? तुम्हाला मला या सगळ्या गोष्टीचा ही आमच्या झालेल्या कर्जामध्ये ही तुमचं पाप आहे। आम्ही कर्जमुक्ती का मागतो? बरेच जण म्हणते कर्जमुक्ती ही शेतकरी संघटना काय म्हणते? शेतकरी संघटनेचे कर्जमाफी म्हणते। माफी कोणाला दिली जाते? गुन्हेगाराला माफी असते। आम्ही काय गुन्हेगार आहेत काय? गुन्हेगार होतो आपण? एवढं धान्य पिकवतो आपण, जीवावर उदार होऊन एवढा मोठा जुगार ठेवतो आपण, आणि ही म्हणते कर्जमाफी आहे। माफी नाही। आम्ही मोठ्या मोठ्या बऱ्यापैकी सांगितलं माफी जबाबदारी असा शब्द करायचा। मुक्ती मान मुक्ती ही पाप तुमचा आहे। शेतमालाचे भाव वाढ गेले नाही, आमच्या शेतमालाचे भाव वाढले त्याच्यामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आहे आणि त्यातनं मुक्ती पाहिजे आम्हाला। माफ मानलो आम्ही काय गुन्हेगार आहेत काय? भावाला 35 रुपये राहायचे पैसे नाही आहेत का? नाही दिले आमच्याकडे। आणि 78 लाख रुपये तुम्ही कर्ज रेकॉर्ड करता म्हणजे 1 लाख कोटी बी नाही आपलं, जर 30-35 हजार कोटी होते ती द्यायला तुमच्याकडे पैसे नाही। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।